नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। तुमच्याही मनात असणाऱ्या या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। सध्याच्या कंडिशनला जर कापसाचा बाजारभाव बघितला तर मागच्या 2 महिन्यापासून कापसाचा बाजारभाव जशास तसा आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा 6,600 ते 7,200 च्या दरम्यान आहे। जर आपण 1 तारखेनंतर कापसाच्या बाजारभाव वाढीचा विचार केला तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की 25 डिसेंबर पासून ते 7 जानेवारी पर्यंत जागतिक कापूस मार्केट ही बंद असते। म्हणजे बहुतांश मार्केटमध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात म्हणून व्यवहारच होत नाही। म्हणून आपल्याला 1 तारखेनंतर तात्काळ कापसाच्या बाजारभावात काही प्रचंड बदल दिसणार नाही। पण एवढी मात्र गोष्ट खरी आहे की 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यापासून कापसाचे व्यवहार जेव्हा नवीन सुरू होतील त्यावेळेस कापसाच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे। पण ही सुधारणा काही खूप जास्त असणार नाही। पण एवढी मात्र गोष्ट खरी की यामुळे कापसाचा बाजारभाव हा 100% वाढणार। आता किती वाढणार तर 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात 200-300 ची तेजी येऊन जर 15 तारखेनंतर कापसाचा बाजारभाव 7,500 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचं कसं करायचं बरं तर बघा, सध्या तरी 2-3 आठवडे काही तेजी येणार नाही। खूप गरज असेल तर तुम्ही 7,200-300 ला काही प्रमाणात कापूस विक्री करू शकतात। पण ज्यांना 7,500 च्या भावाची अपेक्षा आहे ते जानेवारीच्या मध्यापर्यंत थांबा। 15 जानेवारीच्या आसपास 7,500 चा बाजारभाव मिळाला की तिथं आपला 25% कापूस विक्री करा आणि बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपल्याला प्रत्येक तेजीवरती या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।